अध्याय 18. ज्याच्या ज्ञानाचा उदय झाला असता भ्रांती स्वप्नाप्रमाणे होते, त्या सुखैक रूप शांतियुक्त तेजाला नमस्कार असो. सर्व प्रकारची संपत्ती मिळवून मनुष्य पुष्कळ भोग प्राप्त करून घेतो, परंतु सर्वांचा पूर्ण त्याग केल्यावाचून तो सुखी होत नाही. कर्मरूपी तापदायक सूर्याच्या ज्वालांनी अंतरात्मा जळून गेलेल्या मनुष्याला शांतिरूपी अमृताच्या वर्षावा वाचून सुख कुठून मिळणार? संसार हा केवळ कल्पनामय आहे. वस्तुता पाहिले असता तो काहीच नाही. इंद्रिय गोचर होणे अथवा इंद्रियाला अगोचर होणे हा प्रकृत्यादी मूलतत्वांचा स्वभावच असून ती केव्हाही नाश पावत नाहीत. म्हणूनच त्यांच्या स्वभावानुरूप सांसारिक गोष्टी दृष्टीगोचर होतात. विकल्प, श्रम, विकार आणि दोष यांनी विरहित असलेले ब्रह्मपद दूर किंवा जवळ नसून नेहमी प्राप्त झालेलेच आहे. केवळ व्यामोहाचा किंवा मायेचा नाश झाला असता ब्रह्माच्या स्वरूपाचे केवळ ग्रहण झाले म्हणजे मनुष्य दुःख रहित व ज्यांच्या दृष्टीवरील आच्छादन दूर झाले आहे असे होऊन शोभून दिसतात. सर्व विश्व हे कल्पना मात्र आहे. आत्मा मुक्त व सनातन आहे. हे जाणल्यानंतर बुद्धिमान मनुष्य लहान मुलांप्रमाणे कर्म करील काय? आपण ब्रह्म आहो आणि अस्तित्व व अभाव हे कल्पनेतील आहेत असे निश्चयपूर्वक जाणून इच्छारहित होऊन अधिक जाणणार काय, बोलणार काय आणि करणार तरी काय? सर्व विश्व आत्मा आहे असे निश्चयपूर्वक जाणून शांत स्तब्ध झालेल्या योग्याच्या ठिकाणी हा मी नव्हे इत्यादी कल्पना नाश पावलेल्या असतात. पूर्ण शांती प्राप्त झालेल्या योग्याला विक्षेप म्हणजे एकाग्रतेचा अभाव नाही, एकाग्रता नाही, ज्ञान नाही आणि अज्ञान नाही, सुख नाही आणि दुःख सुद्धा नाही. विकल्परहित स्वभाव झालेल्या योग्याला राज्य अथवा भिक्षावृत्ती, लाभ अथवा हानी, जनवास अथवा अरण्यवास यामध्ये काहीच भेद वाटत नाही. हे कर्म केले, हे केले नाही अशा द्वंद्वांपासून मुक्त झालेल्या योग्याला धर्म कोठे, काम कोठे, अर्थ कोठे आणि ज्ञान तरी कोठे? जीवनमुक्त योग्याचे जसा प्रसंग पडेल तसे यालोकी जीवन असते. त्याला करायचे असे काहीच नसते. हृदयाला रंजविणारी अशी कोणतीही वस्तू नसते. सर्व संकल्पनांची अखेरची मर्यादा जे ब्रह्म, त्याच्या ठिकाणी विश्रांती पावलेल्या महात्म्याला मोह कुठला, विश्व कुठले, त्याचा विचार कुठला आणि मोक्ष तरी कुठला? ज्याला हे विश्व दृष्टिगोचर झाले असेल तो हे नाही असे म्हणेल, पण वासना रहित मनुष्य काय करणार आहे? त्याला विश्वाचे अस्तित्वही नाही आणि अभावही नाही. पाहत असून तो पाहत नाही. ज्याला ब्रह्म दिसते तो मी ब्रह्म आहे असा विचार करील, पण विचाराच्या पलीकडे गेलेला निश्चिंत व ज्याला आपल्याहून ब्रह्म वेगळे दिसतच नाही असा कसला विचार करणार? ज्याला आत्म्याच्या ठिकाणी विक्षेप म्हणजे ऐक्याचा अभाव दिसला असेल तो त्या विक्षेपाचा निरोध करील. विक्षेप न पावलेला महात्मा अभाव असल्यामुळे काय करणार? प्राज्ञ लोकांच्या प्रमाणे वागणारा असून लोकांच्या उलट असतो. त्याला स्वतःची समाधी, विक्षेप अथवा आसक्ती कुठेही दिसत नाही. भाव अथवा अभाव यांनी विरहित, तृप्त, वासना रहित आणि ज्ञानी असा जो असेल तो लोकदृष्ट्या पुष्कळ करीत असला तरी काहीही करीत नाही. प्रवृत्तींच्या ठिकाणी अथवा निवृत्तीच्या ठिकाणी बुद्धिमान मनुष्याची आसक्ती नाही. जेव्हा जे करणे प्राप्त होईल ते करून तो सुखाने राहतो. वासना रहित, आधार रहित, स्वच्छंद, बंध रहित आणि पूर्वकर्माच्या संस्कार रूपी वायूने फेकलेला कर्म करण्यास लावलेला असा तो कर्म करतो. संसार रहित झालेल्या त्याला कुठेही हर्ष नाही, विषाद नाही, नित्य शीतल मन होऊन ध्येय नाहीच अशा प्रकारे राहतो. शीतल आणि शुद्ध असा ज्याचा अंतरात्मा आहे, आत्म्याच्या ठिकाणी जो रममान आहे, अशा धीर मनुष्याला कशाचाही त्याग करण्याची इच्छा नाही व त्याचा कुठेही नाश नाही. स्वभावतः शून्य चित्त असलेल्या व यत्रच्छेने कर्म करणाऱ्या धीर मनुष्याला सामान्य माणसाप्रमाणे मान वाटत नाही आणि अपमान सुद्धा वाटत नाही. हे कर्म देहाने केले, शुद्ध स्वरूपी मी आत्म्याने केले नाही अशा ज्याच्या विचारांचा ओघ तो कर्म करीत असून सुद्धा करीत नाही. मी हे कर्म करतो आहे असे न बोलता कर्म करतो, मूर्खाप्रमाणे मी करतो असे न सांगितल्यामुळे तो होत नाही. जीवनमुक्त, सुखी, सदैवी होऊन कर्म करीत असताही तो शोभमान होतो. नाना प्रकारच्या विचारांनी श्रम पावलेला व त्यानंतर विश्रांती प्राप्त झालेला धीर मनुष्य कशाचीही इच्छा धरीत नाही, काही जाणत नाही,
काही ऐकत नाही आणि काही पाहतही नाही. समाधी नसल्यामुळे म्हणजे समाधीची इच्छाच नसल्यामुळे, मुमुक्ष नाही व विक्षेप नसल्यामुळे बद्ध नाही असा महात्मा सर्व विश्व कल्पना केलेले आहे असे निश्चयपूर्वक जाणून आणि सर्व ब्रह्मच आहे असे पाहत राहतो. ज्याच्यामध्ये अहंकार असेल तो कर्म करीत नसला तरी करीत असतो. अहंकार रहित धीर मनुष्य जे काही करीत असतो ते तो वस्तुतः काहीच करीत नसतो. उद्विग्नता रहित, संतोष रहित, आशा रहित, संदेह रहित असे मुक्त झालेल्या मनुष्याचे चित्त प्रकाशमान असते. जे चित्त स्वस्थ राहण्यास श्रवण केल्यानंतर अथवा कर्म करण्यास प्रवृत्त होत नाही ते निमित्ता वाचून स्वस्थ राहते आणि कर्म करते. यथार्थ व श्रवण केल्यानंतर मंदबुद्धी मनुष्य मूढ होतो अथवा इंद्रियांचा संकोच करतो म्हणजेच ध्यानादी कर्मे करतो. मंदबुद्धी मनुष्याप्रमाणे मूढवत मंद न होणारा असा एखादाच क्वचित आढळतो. चित्ताची एकाग्रता अथवा चित्ताचा निरोध यांचा मूढजन पुष्कळ अभ्यास करतात. झोपी गेलेल्या माणसाप्रमाणे स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थित असलेल्या धीर जनांना कर्म दिसतच नाही. अकर्माने अथवा कर्माने मूढाला शांती मिळत नाही. तत्वाच्या निश्चयपूर्वक ज्ञानाने प्रज्ञाला शांती मिळते. आत्मप्राप्तीसाठी एकाग्रता, निरोध इत्यादी कर्मांच्या अभ्यासाच्या ठिकाणी तत्पर असलेले लोक शुद्ध, ज्ञानरूप, प्रेमस्वरूप, पूर्ण, प्रपंचरहित व दुःखरहित अशा त्या आत्म्याला जाणत नाहीत. मूढ मनुष्याला अभ्यासरूपी कर्माने मोक्ष प्राप्त होत नाही. अनुभवयुक्त ज्ञानाने धन्य होऊन मुक्त मनुष्य कर्मरहित राहतो. ब्रह्म होण्याची इच्छा करतो म्हणून मूढाला ब्रह्म प्राप्त होत नाही. धीर इच्छा नसताही परब्रह्म स्वरूपीच असतो. आचार रहित असलेले व ब्रह्माचे ग्रहण करण्यात घडून गेलेले मूढ लोक संसाराचेच पोषण करतात. अनर्थाचे मूळ जो संसार त्याचा ज्ञाते मुळापासूनच छेद करतात. शांती पाहण्याची इच्छा करतो म्हणून मूढाला शांती प्राप्त होत नाही. तत्व निश्चयपूर्वक जाणल्याने धीर मनुष्य शांत चित्त असतो. दृष्टीला गोचर वस्तूंचा जो अवलंब करतो त्याला आत्म्याचे दर्शन कुठून होणार. धीर मनुष्य त्या दृश्य वस्तूंना पाहत नाहीत, नाशरहित आत्म्यालाच पाहतात. जो कर्माचा किंवा संसाराचा बंध करून घेतो त्या मूढाला चित्ताचा निरोध कुठून साधणार. स्वतःच्या ठिकाणी रममान पावणाऱ्या धीरालाच सर्वदा तो अकृत्रिम चित्त निरोध साधतो. कोणी दृश्य सत्य मानणारा असतो, कोणी सर्व दृश्य मिथ्या मानणारा असतो. सत्य आणि मिथ्या किंवा भाव आणि अभाव या दोहोंनाही न मानणारा अतएव दुःख रहित असलेला एखादाच महात्मा असतो. शुद्ध व दोय रहित अशा आत्म्याची बुद्धिहीन लोक भावना करतात, परंतु मोहामुळे ते आत्म्याला जाणत नाहीत. ते यावत जीव शांती रहितच राहतात. मुमुक्षीची बुद्धी आधाराशिवाय राहत नाही. मुक्त मनुष्याची बुद्धी कोणत्याही आधारावर अवलंबून न राहणारी व इच्छारहित अशी सर्वदा असते. विषयरूपी व्याघ्रांना पाहून भयभीत झालेले व शरणस्थानाची इच्छा करणारे तात्काळ अंतकरणामध्ये जसे पक्षी झाडाच्या ढोलीमध्ये जातात त्याप्रमाणेच चित्त निरोध व एकाग्रता यांच्या सिद्धीसाठी प्रवेश करतात. विषयरूपी हत्ती वासना त्यागरूपी सिंहाला पाहून स्तब्ध होऊन त्यापासून पळून जातात किंवा पळण्यास असमर्थ होऊन त्याची खुशमस्करी करीत सेवा करतात. म्हणजेच वासना त्यागाचे नुसते गोडवेच गातात. आत्म्याच्या ठिकाणी चित्ताची योजना केलेला व शंका रहित झालेला मुक्तीच्या साधनांचा प्रयत्न करीत नाही. पाहत, ऐकत, स्पर्श करीत, वास घेत व खात तो सुखाने राहतो. ब्रह्माच्या केवळ श्रवणानेच बुद्धी शुद्ध झालेल्या व उद्वेग रहित झालेल्या मनुष्याला कर्म, अकर्म अथवा औदासीन्य यापैकी काहीही दिसत नाही. सरळ असा तो जेव्हा जे शुभ अथवा अशुभ कर्म करणे प्राप्त होईल तेव्हा ते करतो. त्याचे आचरण लहान मुलांप्रमाणे असते. स्वातंत्र्यापासून तो सुख पावतो. स्वातंत्र्यामुळे परब्रह्माची प्राप्ती होते. स्वातंत्र्यामुळे तो शांती पावतो. स्वातंत्र्यामुळे अत्यंत श्रेष्ठ पद पावतो. स्वतःचा आत्मा करता नाही व भोगता नाही असे जेव्हा मनुष्य जाणतो तेव्हा सर्व चित्तवृत्तींचा क्षय होतो. बंधन रहित असून कर्मरहित अशी धीर मनुष्याची स्थिती असते. परंतु इच्छायुक्त चित्त असलेल्या मूढ मनुष्याची शांती देखील कृत्रिम असते. ज्यांच्या सर्व कल्पना म्हणजेच वासना गेलेल्या आहेत, जे बंध रहित आहेत,
ज्यांची बुद्धी स्वतंत्र झाली आहे असे धीर मनुष्य प्रसंगी मोठमोठे भोग भोगून विलास करतात, तसेच प्रसंगी पर्वताच्या गुहांमध्येही प्रवेश करतात. वेदवेत्ता, ब्राह्मण, देवता, तीर्थ, स्त्री, राजा अथवा प्रियजन यांना पाहिले असता अथवा यांचे पूजन केले असता धीर मनुष्याच्या अंतःकरणामध्ये कोणतीही वासना उत्पन्न होत नाही. सेवक, पुत्र, भार्या, मुलीची अपत्ये अथवा गोत्रामधील इतर संबंधी यांनी हसून धिक्कार केला असता योगी किंचित सुद्धा विकार पावत नाही. संतुष्ट तथापि संतोष रहित, खिन्न तथापि खेद रहित असा तो असतो. त्याच्या आश्चर्ययुक्त दशा त्याच्यासारखे असतात तेच जाणतात. हे सर्व जग कर्ममय आहे. आकाराशी आसक्त नसलेले, आकाररहित, विकाररहित व दुःखरहित अशा ज्ञानी लोकांना कर्म दिसत नाही. कर्म करीत नसता देखील मूढ बुद्धी मनुष्य चित्ताच्या संक्षोभामुळे सर्वत्र सर्व कर्मांच्या ठिकाणी त्रस्त झालेला असतो. कर्म करीत असता देखील कुशल मनुष्य व्यग्रता रहित अथवा दुःख रहित असतो. तो सुखाने बसतो, सुखाने शयन करतो, सुखाने येतो व सुखाने जातो, सुखाने बोलतो, सुखाने भोजन करतो. व्यवहारामध्ये देखील शांत बुद्धी असतो. लोकांप्रमाणे व्यवहार करीत असता स्वभावताच ज्याला दुःख होत नाही. मोठ्या सरोवराप्रमाणे जो क्षुब्धता रहित असतो व दुःख रहित असतो तो शोभमान असतो. मूढाची निवृत्ती देखील प्रवृत्ती रूप पावते आणि धीर मनुष्याची प्रवृत्ती सुद्धा निवृत्तीचे फल देणारी असते. जो मूढ असतो त्याचे परिग्रहांच्या ठिकाणी वैराग्य दिसून येते. देहाच्या ठिकाणी ज्याच्या आशा गलित झालेली आहे अशा मनुष्याला अनुराग कुठला आणि विरक्ती कुठली. मूढाची दृष्टी सर्वदा भावरूपी आणि भावरूपी वस्तूंच्या ठिकाणी आसक्त असते. स्वस्थ चित्त मनुष्याची दृष्टी भाव्याचे म्हणजे सृष्टीच्या ठिकाणी भावनारूप दिसली तरी वस्तुतः अदृष्टीरूपी असते. जो मनी सर्व कार्यांमध्ये निष्काम होऊन बालाप्रमाणे आचरण करतो त्या शुद्धाला कर्म करीत असतानाही कर्माचा लेप लागत नाही. पाहत, ऐकत, स्पर्श करीत, वास घेत, खात असणोही निरीच्छ चित्त असलेला जो सर्व स्थितीमध्ये समान असतो तोच आत्मज्ञ धन्य होय. आकाशाप्रमाणे आणि सर्वदा विकल्प रहित असलेल्या धीर मनुष्याला संसार कुठला, आभास कुठला, साध्य कुठले आणि साधन तरी कुठले. विषयांचा ज्याने त्याग केलेला आहे, अमर्याद अशा ब्रह्माच्या ठिकाणी ज्याची अकृत्रिम समाधी आहे तोच विजयी होय. याविषयी अधिक बोलण्याला काय अर्थ आहे. ज्याने तत्व जाणले आहे असा महात्मा भोग अथवा मोक्ष यांची आकांक्षा धरीत नाही आणि सर्वदा सर्वत्र अनासक्त असतो. मत म्हणजे बुद्धी इत्यादी प्रकारचे जगतरूपी द्वैत हा नावाचाच खेळ आहे. याचा त्याग केल्यावर शुद्ध ज्ञान प्राप्त झालेल्या मनुष्याला कसल्या प्रकारचे कर्म शिल्लक राहते. हे सर्व भ्रांतिरूप आहे, सत्य काही नाही असे निश्चयपूर्वक जाणणारा अज्ञात ब्रह्माचे ज्याला स्फुरण म्हणजे ज्ञान होते असा व शुद्ध असलेला स्वभावताच शांती पावतो. शुद्ध स्फुरणरूपी व दृश्य वस्तू सत्य आहेत असे न पाहणारा अशा मनुष्याला कर्मासंबंधीचा नियम कसला आणि वैराग्य तरी कसली, त्याग कसला आणि शांती कसली. अंतरहित अशा आत्मस्वरूपाने स्फुरण पावणारा व माया न पाहणारा अशा मनुष्याला बंध कुठला आणि मोक्ष कुठला, हर्ष कुठला आणि विषाद कुठला. बुद्धी ही ज्याची मर्यादा आहे अशा संसारामध्ये मायाच केवळ वावरत असते. ममत्व रहित, अहंकार रहित व इच्छा रहित असा ज्ञानीच या संसारामध्ये शोभायमान होतो. क्षयरहित, संतापरहित अशा आत्म्याला जाणणाऱ्या मुनीला विद्या कुठली, हे विश्व कुठले, देह कुठले, अहंकार अथवा ममत्व तरी कुठले. मूढ बुद्धी मनुष्य जर चित्ताचा निरोध इत्यादी कर्मे सोडून देईल तर तो तत्क्षणीच मनोरथाने प्रलाप करू लागतो. सत्य वस्तूचे म्हणजे ब्रह्माचे ज्ञान झाल्यानंतरही मंदबुद्धी मनुष्य मूढपणा टाकीत नाही. प्रयत्नाने बाह्यता विकल्प रहित झाला तरी अंतरंगातील विषयेच्छा गेलेली नसते. ज्ञानाच्या योगाने जो कर्म रहित झालेला असतो तो लोकदृष्ट्या सर्व कर्मे करीत असला तरी वस्तुतः कर्म करण्यास अथवा काही बोलण्यास देखील त्याला वेळ सापडत नाही. सर्वदा विकार रहित व भयरहित असलेल्या धीर मनुष्याला अहंकार कुठला, प्रकाश कुठला अथवा त्याग कुठला त्याला काहीच नाही. वर्णन करण्यास अशक्य असा ज्याचा स्वभाव झालेला आहे
व ज्याचा अहंकार नष्ट झाला आहे, अशा योग्याला धैर्य कुठले, विवेक कुठला, किंवा भयरहितता तरी कुठली? स्वर्ग नाही, नरक नाही, जीवनमुक्ती देखील नाही. फार कशाला बोलायला हवे? योग्याच्या दृष्टीने काहीही नाही. तो लाभाची इच्छा करीत नाही, हानीबद्दल शोक करीत नाही. जणू काही अमृतानेच भरलेले असे धीर मनुष्याचे चित्त शीतल असते. निष्काम मनुष्य शांत मनुष्याची स्तुती करीत नाही अथवा दुष्ट मनुष्याची निंदाही करीत नाही. दुःख व सुख यांच्या ठिकाणी समान असणारा व तृप्त असणारा अशा त्याला काही करायचे कृत्य दिसत नाही. धीर मनुष्य संसाराचा द्वेष करीत नाही, आत्म्याच्या दर्शनाची इच्छा करीत नाही. हर्ष व दुःख यांनी रहित असा तो जगत नाही अथवा मरण पावत नाही. पुत्रदारांच्या ठिकाणी आसक्ती रहित, विषयांच्या ठिकाणी निरीच्छ, स्वतःच्या शरीराविषयी चिंतारहित आणि आशारहित असा तो ज्ञानी शोभायमान असतो. जसा प्रसंग पडेल त्याप्रमाणे असणाऱ्या स्वच्छंदाने देश हिंडणाऱ्या आणि जेथे सूर्यास्त होईल तिथेच शयन करणाऱ्या धीर मनुष्याला सर्वत्र संतोष असतो. देह पतन पावू अथवा उदय पावू, आत्मभावरूपी भूमीच्या ठिकाणी मिळालेल्या विश्रांतीने सर्व संसाराचे विस्मरण झालेल्या महात्म्याला त्याची काळजी नसते. ज्याला काही नाही, जो स्वच्छेने हिंडतो, जो द्वंद्वरहित आहे, ज्याचा संशय नष्ट झाला आहे, जो सर्व वस्तूंच्या ठिकाणी अनासक्त आहे, असा ज्ञानी पुरुष एकटाच रममान होतो. ममत्व रहित, लाकडाचा ठोकळा, दगड आणि सुवर्ण ही समान मानणारा, हृदयग्रंथी तुटलेला आणि रज आणि तम धुवून टाकलेला असा धीर पुरुष शोभमान असतो. कुठेच आसक्ती नसलेल्या, हृदयामध्ये काहीही वासना नसलेल्या, आत्मामुक्त झालेल्या आणि अत्यंत तृप्त अशा मनुष्याची कशाबरोबर तुलना करता येईल? जाणत असताही जाणत नाही, पाहत असताही पाहत नाही, बोलत असताही बोलत नाही, असा वासनारहित मनुष्य वाचून दुसरा कोण बरी असणार? भिक्षा मागणारा असो अथवा राजा असो, जो निष्काम आहे आणि वस्तुमात्राच्या ठिकाणी ज्याची चांगली आणि वाईट दोन्ही प्रकारची बुद्धी नष्ट झालेली आहे, असा असेल तोच शोभमान असतो. पूर्णपणे सरळ झालेल्या आणि अर्थ पावलेल्या योग्याला स्वच्छंदता कुठली, बंधन कुठली आणि तत्वनिश्चय तरी कुठला? आत्म्याच्या ठिकाणी विश्रांती पाहून तृप्त झालेल्या, आशारहित आणि दुःखरहित असलेल्या मनुष्याला अंतर्यामी जो अनुभव येतो तो कसा आणि कुणाला सांगता येईल? धीर मनुष्य झोपेमध्ये असून देखील निद्रिस्त नसतो, स्वप्नामध्ये असून देखील स्वप्न पाहत नसतो, जागृत अवस्थेमध्ये देखील जागा नसतो. पदोपदी अथवा सर्वदा जो तृप्त असतो, ज्ञाता चिंतायुक्त असला तरी चिंता रहित असतो. इंद्रियानी काम करीत असला तरी इंद्रियानी काम करणारा नसतो, बुद्धिमान असला तरी बुद्धिमान नसतो आणि अहंकारयुक्त असला तरी अहंकाराने रहित असतो. तो सुखी नसतो अथवा दुःखी नसतो, तो विरक्त नसतो अथवा आसक्त नसतो, मुमुक्ष नसतो अथवा मुक्त नसतो, तो हेही काही नसतो आणि तेही काही नसतो. तो धन्य विक्षोभाच्या प्रसंगी देखील विक्षोभयुक्त होत नाही, समाधीमध्ये देखील समाधीयुक्त नसतो, जड असून देखील जड नसतो, पांडित्य असून देखील पंडित नसतो. युक्त मनुष्य जशी स्थिती असेल तिच्यामध्ये शांतीयुक्त असतो. केलेले कर्म अथवा करायचे कर्म यांनी रहित असतो. तृष्णा रहितत्वामुळे सर्वत्र समान असतो. काही केले नाही अथवा काही केले याची त्याला आठवण नसते. वंदन केले असता त्याला आनंद होत नाही, निंदा केली असता त्याला क्रोध येत नाही, मृत्यू आला असता त्याला उद्वेग वाटत नाही आणि जीवन प्राप्त झाले असता त्याला आनंद होत नाही. शांत बुद्धी मनुष्य लोकसमुदायाकडे धाव घेत नाही अथवा अरण्याकडे धाव घेत नाही. जशी वेळ पडेल तसा व जेथे वेळ येईल तिथे तो समानच असतो. या ठिकाणी 18वा अध्याय समाप्त झाला.